नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं शिरवाडे वणी गाव. कविश्रेष्ठ विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचं हे जन्मगाव. गावात कुसुमाग्रजांचं एक स्मारक असावं अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा होती. 7 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य अनिल कदम यांनी पुढाकार घेऊन 24 लाखांचा निधीही मंजूर केला. स्मारकाचं बांधकाम सुरू केलं. 1 एकर जागेत संरक्षक भिंत, जलकुंभ आणि महामार्गावर स्वागत कमान बांधली आणि काम ठप्प झालं, कारण पुढचा निधी मिळालाच नाही. खासदार समीरभाऊ भुजबळ त्यांच्याकडे पण आम्ही या कामाच्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 1,09 लाखाची कामे देण्याचे प्रस्तावित केले होते, परंतु त्याच्यावर पण आतापर्यंत कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही. गावात शिरवाडकर कुटुंबियांचा वाडा आहे. कुसुमाग्रजांना आपल्या जन्मगावाबद्दल आत्मीयता होती, म्हणूनच गावात एक ग्रंथालय असावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात ग्रंथालयासाठी 25,000 रुपयांची तरतूदही करून ठेवली होती, पण बांधकामाअभावी ही रक्कम तशीच पडून आहे. जिल्हा परिषदेने दिलेला निधी रखडल्यामुळे इथल्या स्मारकाचं ग्रंथालयाचं काम अजूनही अपूर्ण आहे. ग्रामस्थांनी याचा पुरेपूर पाठपुरावाही केलाय, पण सरकारी काम आणि 2 दिवस थांब असाच अनुभव सध्या इथले गावकरी घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना विचारलं असता त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. पैसे खर्च झाले असतील तर मी उद्या स्थायी समितीची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगवरती हा विषय मांडून उद्या त्याचे राहिलेली बाकी किती ती देण्यास मी भाग पाडेल. 7 वर्षांनंतर आता स्मारकाचा खर्चही वाढलाय. प्रशासन हालचाल करत नसल्यामुळं ग्रामस्थांनीच एक समिती स्थापन करून स्मारक पूर्ण करण्याचं ठरवलंय. ज्यांनाही कोणा तात्यासाहेबांच्या बाबत आस्थेनं काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे, असा कोणीही येऊन त्यात काम करू शकतो. सरकारी यंत्रणेच्या ढिम्म कारभाराचा फटका एका महाकवीच्या स्मारकाला बसलाय. सरकारचं तर या स्मारकाकडे दुर्लक्ष होतच आहे. मराठीचा मुद्दा उचलून राजकारण करणाऱ्या पक्षांनाही स्मारकाबाबत काही वाटत नाही. त्यामुळं एका महाकवीचं स्मारक मात्र अपूर्ण अवस्थेत आहे. कॅमेरामॅन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, नाशिक.